काय झालं आई, तुम्हाला काही हवंय का? स्वयंपाकघरात भांड्यात डोकावणाऱ्या मालतीजींना त्यांची सून स्वातीने विचारले तेव्हा त्या आश्चर्याने म्हणाल्या, सूनबाई, मी अजूनही नाश्ता केलेला नाही, पण इथे सगळी भांडी रिकामी आहेत. मी चहा नाश्ता करायला स्वयंपाकघरात आले होते, पण इथे काहीही ठेवलेले नाही. मालतीजींनी आश्चर्यचकित होऊन विचारलं तेव्हा स्वाती म्हणाली, पण आई, आज 1 तारीख आहे, हे तुम्ही विसरत आहात. तुम्हाला घ्यायला मोठा भाऊ आणि वहिनी येतच असतील, म्हणून मला वाटलं की आज तुमचं जेवण तिथेच बनवलं असेल, म्हणूनच मी तुमचा नाश्ता बनवला नाही. आपल्या सुनेचे बोलणे ऐकून मालतीजी स्तब्ध झाल्या आणि आश्चर्याने आपल्या सुनेकडे पाहू लागल्या. मग निर्लज्जतेची हद्द ओलांडत स्वाती म्हणाली, माझ्याकडे एवढ्या आश्चर्याने का बघत आहात आई? तुमची आमच्या घरी राहण्याची वेळ संपली आहे. मी काही चुकीचं तर नाही बोलले ना? हे ऐकून मालतीजी म्हणाले, हे बघ सुनबाई, मोठ्या सुनेने मला हे सांगायला फोन केला होता की तिला 2 दिवसांसाठी माहेरी जायचं आहे, तर ती आता मला 2-3 दिवस तिच्याकडे नाही ठेवू शकत. हे ऐकून स्वाती चांगलीच संतापली आणि म्हणाली, तुमच्या दोन्ही मुलांनी आणि सुनांनी मिळून ठरवलं होतं की आम्ही तुम्हाला 1-1 महिना करून आमच्याकडे ठेवू. मग महिन्याच्या पहिल्याच दिवशी वहिनींना असं काय झालं जे वहिनीला तिच्या माहेरी जावे लागले? असेही मला माहित आहे की हे सर्व त्यांचे डावपेच आहेत, जेणेकरून ती आणखी 2 दिवस तुमच्यापासून मुक्त होऊ शकेल. ठीक आहे, जर तुम्ही 2 दिवसांपेक्षा जास्त दिवस इथे राहिलात तर तुम्ही पुढच्या महिन्याच्या 3 तारखेलाच इथे परत याल. मोठ्या वहिनीलाही तुम्हाला 2 दिवस जास्त ठेवावे लागेल, स्वाती स्पष्ट शब्दात म्हणाली. हे ऐकून मालतीजींचे डोळे अश्रूंनी भिजले. त्या शांतपणे त्यांच्या खोलीत परतल्या आणि त्यांचे पती सुंदरलालजी यांच्या फोटो समोर जाऊन बसल्या. ऐकलत तुम्ही काय म्हणाली तुमची धाकटी सून? आता मी या सगळ्या लोकांवर ओझी झाली आहे. एक जास्तीचा दिवसही ही लोक मला सहन करू शकत नाहीत. जर मोठा मुलगा मला न्यायला आला नाही तर धाकट्या सुनेने मला नाश्ता देण्यासाठीही नकार दिला. इतकं सगळं ऐकून घेण्याआधी देव मला त्याच्याजवळ का नाही बोलावून घेत? बोलता बोलता मालतीजी यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या आणि मग काही वेळाने आपले अश्रू पुसत त्या म्हणाल्या की आता मी तिच्याकडे जेवणही मागणार नाही. जर तिने स्वतःहून मला जेवण आणून दिले तरच मी जेवण करेन, नाही तर मी उपाशीच राहीन, कारण माझ्याजवळ आता दुसरा काही पर्यायही नाही. असंही उपाशी राहून जास्तीत जास्त मी मरेन, या पलीकडे तर काही होणार नाही ना? इतकं लाचार तर मालतीजी यांना त्यांचे पती गेल्यानंतरही वाटले नव्हते, जितकं त्यांना आज जाणवत होतं. त्यांना त्यांच्या मुलांच्या आणि सुनेच्या राजवटीत फसवणूक होत असल्याची भावना जाणवत होती. 2 तासानंतर लहान सुनेने मोलकरणीच्या हातून जेवण तर पाठवले, पण आता ते जेवण त्यांना भीक दिल्यासारखं वाटत होते. त्या विचार करू लागल्या की असं अपमानास्पद जेवण करण्यापेक्षा उपाशी पोटी मेलेले किंवा विष पिऊन मेलेले बरे. बसल्या बसल्या मालतीजी भूतकाळातील गोष्टी आठवू लागल्या. विचार करू लागल्या की मोठ्या मुलाच्या जन्मानंतर 2 वर्षांनी माझ्या दुसऱ्या मुलाचा जन्म झाला, तेव्हा सर्व लोक माझे खूप अभिनंदन करत होते. सगळे लोक मला सांगत होते की तू खूप भाग्यवान आहेस, 2-2 मुलांकडून खूप सेवा करून घेशील. तुझ्या म्हातारपणी हीच मुलं तुला सांभाळतील. ते माझे कौतुक करून थकत नव्हते. पण आता काय झालं? माझं आयुष्य तर नरकापेक्षा कमी राहिले नाही. जोपर्यंत हे जिवंत होते तोपर्यंत माझी मुले आमच्या प्रत्येक गोष्टी ऐकत होते. दोन्ही सुनांपैकी एकीचीही हिंमत नव्हती उलट काही बोलण्याची. एक काम मला विचारून करायच्या, पण हे जातच दोन्ही मुलांनी आणि सुनांनी मला न विचारता माझ्या खाण्यापिण्याच्या आणि माझ्या राहण्याची सुद्धा वाटणी करून घेतली. एकदाही मला विचारण्याचा प्रयत्न केला नाही की माझी इच्छा काय आहे. या लोकांनी त्यांच्या सोयीनुसार माझ्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली. अरे, म्हातारी झाली म्हणून काय झालं? शेवटी मी त्यांची आईच आहे ना? भिकारीसारखी अवस्था करून ठेवली आहे माझी या लोकांनी. मालतीजी आपल्या दिवंगत पतीच्या फोटोकडे पाहून डोळ्यातील अश्रू रोखू शकले नाहीत. सुंदरलालजी आणि मालतीजी यांनी आपल्या 2 मुलांचे संगोपन करण्यासाठी खूप संघर्ष केला होता. त्या दोघांनीही मुलांच्या संगोपनात कोणतीही कसर सोडली नव्हती. सुंदरलालजींची सरकारी नोकरी होती, पण मुलांचे शिक्षण, शाळेची फी, आई वडिलांची औषधे असा सर्व खर्च भागवण्यासाठी त्यांचा संपूर्ण महिन्याचा पगार सहज निघून जात होता. त्यामुळेच घरातील कामे केल्यानंतर मालतीजी शिलाईचे काम करत होत्या, शिवाय लोकरीचे कपडे बनवून दुकानात पुरवत होत्या, ज्यामुळे त्यांची काही प्रमाणात बचत होऊ लागली होती. पण जेव्हा दोन्ही मुले मोठे झाले तेव्हा त्यांनी त्यांची इज्जतीचा धाक दाखवून मालतीजींना हे काम करण्यास नकार दिला. तेव्हा
मालतीजींनीही कोणताही विरोध न करता त्यांचे म्हणणे मान्य केले होते. सुंदरलालजी आणि मालतीजी यांनी खूप मेहनत घेऊन हे मोठे घर बांधले होते. त्यानंतर दोन्ही मुलांनीही शिक्षण पूर्ण केले. आज दोघेही चांगली नोकरी करू लागले. सुंदरलालजींनी आपल्या 2 मुलांचे मुकेश आणि राकेश यांचे लग्न मोठ्या उत्साहात आयोजित केले होते. त्यांची दोन्ही मुलं आणि सुना त्यांचा पूर्ण आदर करत होते. पण कोरोनाच्या काळात सुंदरलालजी अचानक हे जग सोडून गेले. त्यानंतर घराचा पूर्ण कायापालट झाला होता. दोन्ही मुलं जी रामलक्ष्मणासारखी राहत होती आता भांडू लागली होती. सुंदरलालजी आणि मालतीजी यांनी मोठ्या महत्वाकांक्षेने बांधलेले घर आता 2 तुकड्यात विभागले गेले होते आणि 2 स्वतंत्र घरांमध्ये रूपांतरित झाले होते. घराचे 2 तुकडे झाल्याने मालतीजींच्या हृदयाचे हजारो तुकडे झाले होते. त्यांच्या घराला ज्याला समोर आणि मागे 2 दरवाजे असायचे त्या घराच्या मध्यभागी भिंत उभी राहिली होती. पुढचा भाग मोठ्या मुलाकडे आणि मागचा भाग धाकट्या मुलाकडे गेला. घरात येण्या जाण्याचे मार्गही वेगळे झाले. फाळणी इथेच थांबली नाही तर मालतीजींनाही न विचारता दोन्ही मुलांनी आणि सुनांनी त्यांनाही वाटून टाकले आणि प्रत्येकाने मालतीजींना महिनाभर ठेवण्याचा निर्णय घेतला. शिवाय त्यांना हा आदेश देण्यात आला की ज्या महिन्यात आई ज्याच्या जवळ असेल वडिलाची पेन्शनही त्या महिन्यात त्या मुलाला दिली जाईल. आता परिस्थिती अशी झाली होती की एक दिवस जरी वर गेला तरी मालतीजींच्या सुना दुसऱ्या दिवशी त्यांना चहा नाश्ता द्यायलाही तयार नव्हत्या. आज मालतीजीच मला जरा खूप उदास होत्या. विचार करू लागल्या की दर महिन्याला मिळणारी संपूर्ण पेन्शन मुले काढून घेतात. असे वाटते की मी माझ्या जेवणासाठी आणि राहण्यासाठी पैसे देत आहे. असे असूनही मी भिकाऱ्याप्रमाणे या लोकांकडून जेवण मागत आहे. कुणीतरी बरोबरच म्हटलंय की आई वडील एकाच घरात राहून 2-2 मुलांना वाढवू शकतात, पण दोन्ही मुलांचं लग्न झाल्यावर दोघं मिळूनही त्यांच्या आई वडिलांना सांभाळू शकत नाहीत. आता मालतीजी आपला मोठा मुलगा आणि सून यांच्या घरी आल्या होत्या, पण इथेही त्यांचं दुःख दूर करायला कोणी नव्हतं. संध्याकाळी मालतीजी उद्यानात फिरायला गेल्या तेव्हा त्यांचा महिला मंडळाचा ग्रुप तीर्थयात्रेला जायचा बेत आखत होता. मालतीजी तुम्ही पण आमच्या सोबत या, सुषमाजी म्हणाल्या. तेव्हा त्यांचे बोलणे ऐकून मालतीजींना वाटले की कोणीतरी त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवल्या आहेत. काही दिवसांपूर्वी तिने तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आपल्या धाकट्या मुलाकडे व्यक्त केली होती. तेव्हा खूप खर्च येईल असे म्हणत त्यांच्या धाकट्या मुलाकडे त्यांच्या धाकट्या मुलाने त्यांच्या यात्रेचा विषय पुढे ढकलला होता. जड अंतकरणाने त्यांनी जाण्याचा कार्यक्रम रद्द केला होता. पण यावेळी महिला मंडळाचा कार्यक्रम तयार होत असताना पाहून मालतीजी स्वतःला रोखू शकल्या नाहीत आणि त्या त्यांच्या मैत्रिणीला म्हणाल्या, सुषमा, अनेक वर्षापासून मलाही तीर्थयात्रेला जायचे होते, पण कधी संधी मिळाली नाही. मी माझा मोठा मुलगा मुकेशशी याबद्दल बोलेन आणि नंतर तुम्हाला सांगेन. पण घरी येऊन आपल्या मुलाशी बोलल्यावर मोठ्या मुलाकडून जे उत्तर त्यांना मिळाले त्याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. आई, तू किती फालतू खर्च करतेस, किती फालतू आयडिया आहे तुझ्या मैत्रिणींची. या वयात घरी राहून भजन कीर्तन करायचे. देव तर प्रत्येक कणाकणात असतो, मग त्याला जागोजागी जाऊन शोधण्यात काय अर्थ आहे. मालतीजींना समजू शकले नाही की त्यांच्या मुलाने तिला कसे उत्तर दिले. त्या विचार करू लागल्या की तो मुकेशच होता, जो येता जाता तिच्याकडून कोणत्या ना कोणत्या बहाण्याने पैसे मागायचा. पण सर्व काही माहीत असूनही त्यांनी आपल्या मुलांवर कधीच बंधने लादली नाहीत आणि आज जेव्हा त्यांनी त्यांच्याकडून काही पैसे मागण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो निरर्थक बहाणा करत होता. मालतीजींनी मुकेशच्या बोलण्याला काहीच उत्तर दिलं नाही. त्या गप्प राहून तिथून निघून गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी मालतीजी मंदिरात गेल्या. सुषमाही मंदिरात आली होती. मालतीजींना पाहून ती म्हणाली, अरे मालती, तू आम्हा सर्वांसोबत तीर्थयात्रेच्या प्रवासात येत आहेस ना. यावर मालतीजी थोडीशी खजील झाली आणि मग आपलं दुःख लपवत ती मंद हसत म्हणाली, अरे नाही सुषमा, यावेळी काही महत्वाचे काम आले आहे आणि माझा मुलगा आणि सून यांचाही कुठेतरी जायचा प्लॅन आहे, त्यामुळे मी जाऊ शकणार नाही. पुढच्या वेळी नक्की जाईल. अरे मालती, तुझ्याकडे नेहमी काही ना काही कारणे असतात. कधी सून आणि मुलाला कुठेतरी बाहेर जायचे असते, तर कधी पाहुणे घरी येतात. स्पष्टपणे का सांगत नाही की तुला आमच्या सोबत फिरायला आवडत नाही ते. तिच्या मैत्रिणीचे हे बोलणे ऐकून मालतीजी दुःखी झाल्या आणि इच्छा नसतानाही त्यांनी त्यांच्या मैत्रिणीला त्यांच्या मजबुरीबद्दल सांगितले आणि मग त्या उदास होऊन म्हणाल्या की माझ्या सगळ्या मैत्रिणींना वाटतं की मी बहाणा करते सगळ्यांसोबत न जाण्याचा, पण आता त्यांना कोण समजवणार की मलाही वाटतं माझ्यासाठी माझ्याही काही इच्छा आहेत. आता मला प्रश्न पडतो,
की माझी ही इच्छा या जन्मी तरी पूर्ण होईल की नाही. सुषमा, तू खूप भाग्यवान आहेस की तुझा मुलगा तुला तुझ्या तीर्थयात्रेसाठी पैसे देतो. मी माझ्या मुलांसाठी कशासाठी पैसे मागितले तर ते मला 2 गोष्टी सुनावतात. आता स्वतःच्या मुलांसमोर कोणतीही इच्छा व्यक्त करणे असे वाटते जणू काही मी त्यांच्याजवळ भीक मागत आहे. मालती, मुलगा आणि सून यांच्या बाबतीत माझे नशीबही तुझ्यासारखीच आहे. पूर्वी लहान मोठ्या खर्चासाठीही मला माझ्या सून आणि मुलांवर अवलंबून राहावे लागत होते, पण नंतर मला वाटू लागलं की जोपर्यंत मी माझी जबाबदारी सांभाळू शकते तोपर्यंत मी माझ्या मुलांवर अवलंबून का राहावं. मी माझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे भीक का मागू. आणि आज बघ, मी माझ्या मनाची मालकी नाही. आपल्या मैत्रिणीचे बोलणे ऐकून मालतीजी म्हणाले, पण तू तर कुठे नोकरीही करत नाहीस. त्यावर सुषमाने हसतच उत्तर दिले, अरे नाही, माझा स्वयंपाकाचा छंदच माझ्यासाठी वरदान ठरला. मी फक्त माझ्या छंदाला ओळख दिली आहे. जेव्हा मी मोबाईलवर YouTube चालवायला शिकले तेव्हा माझ्यासारख्या अनेक वयोवृद्ध महिला स्वतःचे YouTube चॅनल चालवून स्वतःच्या पायावर उभे असल्याचे पाहिले. मला त्यांच्याकडून खूप प्रेरणा मिळाली आणि मी माझ्या नातवाच्या मदतीने एक YouTube चॅनल देखील उघडले आणि आज मी स्वावलंबी आहे. बोलता बोलता सुषमा म्हणाल्या, अच्छा, तर मी आता निघते. खूप उशीर झाला आहे. संध्याकाळी उद्यानात भेटूया. सुषमाचे बोलणे ऐकून मालतीजी आश्चर्यचकित झाल्या आणि घरी आल्यावर विचार करू लागले की मी पण दिवसभर रिकामीच बसून राहते. मलाही असे काहीतरी करायचे आहे जे मला या वयात व्यस्त आणि स्वावलंबी ठेवेल. पण मला माहित आहे की या कामात ना माझी मुलं मला साथ देतील ना माझ्या सुना, आणि सून तर माझ्या नातवंडांना सुद्धा माझ्या जवळ येऊ देत नाही. मग त्या काही वेळ विचारात हरवल्या. मग अचानक त्यांच्या मनात एक विचार आला की नशीबही तेव्हाच साथ देते जेव्हा एखादी व्यक्ती प्रयत्न करते. तेव्हा विचार करत असताना अचानक त्यांचे डोळे चमकतात आणि त्यांच्या ओठावर हसू येते. त्यावेळी त्यांनी त्यांची मैत्रीण सुषमाला फोन केला आणि काही वेळातच तिला भेटण्यासाठी तेथे पोहोचल्या. मैत्रिणीजवळ बसताच त्या म्हणाल्या, सुषमा, तुला तर माहित आहे की वर्षापूर्वी मी शिलाईचे काम करत होती. शिवाय लोकरपासून कपडे विणून दुकानात विकत होती, ज्यातून मला काही पैसे देखील मिळायचे. पण माझ्या मुलांनी नकार दिल्यावर मी ते काम करणे सोडले होते. पण आता मला माझी चूक कळत आहे. तुला पाहून मला ही खात्री पटली आहे की माणसाची इच्छा असेल तर कोणत्याही वयात नवीन सुरुवात करू शकतो. मलाही तुझ्याकडून प्रेरणा मिळाली आहे. मलाही माझे स्वतःचे YouTube चॅनल उघडायचे आहे ज्यामध्ये मला शिवणकाम शिकवणे किंवा स्वेटर पासून नवीन नवीन डिझाईन बनवणे असे विविध गोष्टी शिकवायच्या आहेत. मला याचा अनुभव आहे, पण व्हिडिओ बनवण्याशी संबंधित ज्ञान आणि उपकरणे नाहीत. या कामात तू मला मदत करशील का. मालतीजींचे बोलणे ऐकून सुषमा हसतच म्हणाली, अरे यात विचारण्यासारखे काय आहे. हे काम तू आजपासूनच, मी तर म्हणते आत्तापासूनच सुरू करू शकतेस. माझ्याकडे चांगल्या दर्जाच्या मोबाईल पासून रिंग लाईट पर्यंत सर्व उपकरणे उपलब्ध आहेत. तुझे चॅनल उघडण्यापासून ते व्हिडिओ अपलोड करण्यापर्यंतच्या सर्व कामांमध्ये मी तुला मदत करेन. मग काय. मालतीजी दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांची मैत्रीण सुषमा यांच्या घरी पोहोचल्या. थोड्याच वेळात सुषमाने YouTube चॅनल बनवून दिले आणि मग व्हिडिओ बनवण्याची तयारी सुरू केली. सुरुवातीला कॅमेरासमोर येऊन बोलायला त्यांना थोडं वेगळे आणि विचित्र वाटत होते, पण त्यांनी हार मानली नाही. जसा तसा व्हिडिओ बनवला आणि YouTubeवर अपलोड केला. पण त्या नाराज झाल्या कारण त्यांनी बनवलेल्या व्हिडिओला फक्त 15 ते 20 लोकांनीच पाहिले. त्या रोज सकाळी सुषमा यांच्याकडे येऊन व्हिडिओ बनवून YouTubeवर अपलोड करू लागल्या, पण खूपच कमी लोक त्यांचा व्हिडिओ पाहत होते. भरपूर मेहनत करूनही त्यांना चांगला प्रतिसाद मिळत नव्हता. शेवटी त्या हिंमत हारून घरी बसल्या. कदाचित यातच आता सर्व काही आहे असे मानून त्यांनी आहे त्या परिस्थितीला स्वीकार करण्याचा निर्णय घेतला. पण त्यानंतर एका आठवड्यानंतर मालतीजी यांना सुषमाजी यांचा फोन आला आणि त्यांनी मालतीजी यांना जे काही सांगितले ते ऐकून मालतीजी यांना स्वतःच्या कानावर विश्वासच बसला नाही. त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. सुषमाजी यांनी सांगितले की मालतीजी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्याला आतापर्यंत 25 लाख लोकांनी पाहिला आहे. आज मालतीजी यांना एक नवीन आशेचा किरण दिसू लागला होता. त्यांच्या मनात जगण्याची एक नवीन उमेद निर्माण झाली होती. त्यांच्यातील आत्मविश्वास आता वाढला होता आणि त्यांनी पुन्हा जोमाने आत्मविश्वासाने व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. आणि मग त्यानंतर त्यांना त्यांचा एकामागून एक व्हिडिओ व्हायरल होत गेला. आता त्यांना त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी संधी मिळत होती.
शिवाय स्वतःच्या कामाला मेहनतीला एक नवीन ओळखही मिळाली. 2 महिन्याच्या आतच त्यांच्याकडे त्यांची पहिली पेमेंट आली. आतापर्यंत ते व्हिडिओ बनवण्यापासून व्हिडिओ एडिट करण्यापर्यंत सर्व गोष्टी स्वतः करू लागल्या होत्या. पहिली पेमेंट येताच त्यांनी सर्वात आधी स्वतःसाठी एक चांगला कॅमेरा असलेला मोबाईल आणि काही महत्त्वाचे साहित्य विकत घेतले. जेव्हा हे सामान घेऊन त्या त्यांच्या घरी पोहोचल्या आणि त्यांच्या खोलीत ठेवू लागल्या, तेव्हा त्यांची मोठी सून ज्योती हैराण होऊन कधी त्यांच्याकडे तर कधी सामानाकडे पाहू लागली. परंतु मालतीजी यांनी आपल्या सुनेची पर्वा न करता व्हिडिओ बनवण्यासाठी तयारी करू लागल्या. पण त्यांच्या सुनेला हे सर्व पाहून सर्व गोष्टी लक्षात आल्या होत्या. ज्योती मोठ्याने ओरडू लागली होती की अच्छा, तर सकाळ संध्याकाळ याच कामासाठी तुम्ही बाहेर जात होते, तर हे सगळं सुरू करण्याआधी तुम्ही आम्हाला एकदाही विचारणे तुम्हाला गरजेचे वाटले नाही? मोठ्या सुनेचे बोलणे ऐकून मालतीजी यांना राग तर खूपच आला, पण त्यांनी या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आपल्या खोलीचा दरवाजा बंद केला आणि व्हिडिओ बनवू लागल्या. तिकडे धाकटी सून जेव्हा तिच्या मैत्रिणीसोबत किटी पार्टीमध्ये गेली, तेव्हा तिच्या मैत्रिणी तिला सांगू लागल्या की अरे स्वाती, तुझी सासू तर युट्यूबवर खूप धमाल करत आहे. हे ऐकून स्वातीला आश्चर्य तर वाटलेच, पण सोबतच ती हैराणही झाली. पण जेव्हा तिच्या मैत्रिणींनी स्वातीला तिच्या सासूचे व्हिडिओ दाखवले, तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ती ताबडतोब घरी आली आणि घरी येताच नवऱ्याचे कान भरू लागली. तर इकडे आज मालतीजी खूप आनंदात होत्या, कारण आज पहिल्यांदाच त्यांनी स्वतः एकटीने व्हिडिओ तयार करून स्वतः आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला होता. पण व्हिडिओ बनवून झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडताच त्यांची दोन्ही मुले आणि दोन्ही सुना त्यांची शाळा घेण्यासाठी उभेच होते. दरवाजा उघडताच ते मालतीजी यांच्यावर तुटून पडले. आई, हा काय तमाशा सुरू केला आहेस तू? आम्ही काय कमी ठेवली होती तुला? तुझ्या सुना तुला कधी जेवण देत नव्हत्या का? या वयात तू घरी बसून देवाची पूजापाठ केली पाहिजेस, भजन कीर्तन केले पाहिजेस, आणि तू हे सर्व सोडून हे सगळे करत आहेस. आपल्या लहान मुलाचे बोलणे ऐकून मालतीजी म्हणाल्या की बाळा, मी हे सर्व काम माझ्या इच्छेनुसार करत आहे. मला आवड आहे म्हणून करत आहे, माझा छंद आहे म्हणून करत आहे. तुम्हाला तर माहीतच आहे की मला या कामाची आधीपासूनच किती आवड होती, आणि आता कुठे मला माझ्या या कामाला एक नवीन ओळख निर्माण करून देण्याची संधी मिळत आहे. तर यात चुकीचे काय आहे? मालतीजी यांचे बोलणे ऐकून मोठी सून म्हणाली की मला तर कळतच नाहीये की बाबा गेल्यानंतर तुम्हाला हा तमाशा करावासा वाटत आहे. पूर्ण परिसरात आमचे नाक कापले गेले आहे, आणि ते फक्त तुमच्या या कामामुळे. मोठ्या सुनेचे बोलणे संपताच त्यांचा मोठा मुलगा म्हणाला, आई, जर तुला हे सर्व काही करायचे असेल तर दुसरीकडे जाऊन हा तमाशा कर. आमच्या घरात राहून हा तमाशा करण्याची काही गरज नाही. मालतीजी ज्या बऱ्याच वेळापासून आपल्या मुलांच्या आणि सुनेच्या गोष्टी ऐकत होत्या, हे पाहून त्या हैराण झाल्या होत्या की ज्या सुना कालपर्यंत एकमेकांशी बोलणे तर दूरच, पण एकमेकांचा चेहराही बघत नव्हत्या, आज ते त्यांच्या सासूच्या विरोधात एकत्र येऊन बोलत होत्या. पण त्यांच्या मुलांचे कडवट शब्द ऐकून त्यांचा संयम आता संपला होता. आता गप्प बसणे त्यांना उचित वाटले नाही आणि रुबाबदार आवाजात म्हणाल्या की बस, खूप झालं आता. खूप काही बोललात तुम्ही आणि खूप काही ऐकून घेतलं मी, पण आता नाही. आपल्या मुलांचे संगोपन करताना एकदाही माझ्या मनात असा विचार आला नाही की हीच मुले पुढे जाऊन इतकी घाणेरडी वागणूक देतील. तुमचे वडील जाताच तुम्ही तुमच्या आईला आईचा दर्जा न देता एक फुटबॉल समजून दर महिन्याला 1 तारखेला किक मारून आपल्या घरातून बाहेर काढून टाकत होतात. 2 वेळचे जेवणही असे तरसवून देत होते जसे एखाद्या भिकारीला भीक देत आहात. आपल्या मुलाकडे पाहत मालतीजी म्हणाल्या की तू मला विचारत होतास की काय कमी ठेवले आहे तुम्ही? अरे, ज्याच्याजवळ मी राहत होते तिथे माझी संपूर्ण पेन्शन देत होते, पण एका तीर्थयात्रेला जाण्यासाठी तुमच्याकडून काही पैसे मागितले तर तुम्ही लोकांनी मला स्पष्टपणे नकार तर दिलाच, पण सोबत 4 गोष्टी देखील ऐकवल्या. वा बाळांनो, तुम्ही तर चांगलेच पान फेडली माझी आईच्या प्रेमाचे. चांगलं झालं की तुमचे वडील तुमचे हे रूप पाहण्यासाठी या जगात नाहीत, नाहीतर ते जिवंतपणे मेले असते. मी तुम्हाला विचारते की म्हातारी झाले म्हणून माझ्या सर्व इच्छा संपल्या आहेत का? माझी इच्छा होत नाही कुठे बाहेर जाण्यासाठी, पण बाळांनो, चूक माझीच आहे.
ज्यावेळेस तुम्ही या घराचे 2 भागात तुकडे केले तेव्हाच मी पण गप्प बसली नसते तर आज हा दिवस पाहायला मिळाला नसता. या घरात 6 खोल्या होत्या. तुम्ही त्यांची 2 भागात विभागणी केली. त्यात तुम्हाला प्रत्येकी 3-3 खोल्या आल्या. पण मी माझ्या स्वतःसाठी कोणतीही जागा सोडली नाही. पण मला आता माझी ही चूक दुरुस्त करायची आहे. आता या घराचे 3 भाग होतील. हे ऐकताच मुलांच्या आणि सुनेच्या भुवया उंचावल्या. त्यांचा लहान मुलगा आश्चर्याने म्हणाला की आई काही विचार तर करून बोल. 3रा भाग कशासाठी आणि कुणासाठी? तेव्हा मालतीजी म्हणाल्या की तो 3रा भाग माझ्या स्वतःसाठी असेल. आतापासून मला माझ्या स्वतःसाठी 2 खोल्या वेगळ्या पाहिजेत. एक खोली मला राहण्यासाठी आणि एक खोली माझे व्हिडिओ बनविण्यासाठी. आणि हो, आजपासून मला माझी स्वयंपाक खोली ही वेगळी पाहिजे, जिथे मी स्वतः माझ्यासाठी माझा स्वयंपाक बनवू शकेन. मी माझ्यासाठी स्वयंपाक बनवणारी बाई कामाला ठेवीन. तुम्ही लोक मला एक दिवसही सहन करू शकत नाहीत. एक दिवसही वर गेला तरी मला चहा नाश्ता देत नव्हत्या. पण आता खूप झालं. आता ही तुमची आई 2 भागात विभागली जाणार नाही. आता मी आत्मनिर्भर आहे आणि स्वतःची जबाबदारी स्वतः उचलू शकते. मालतीजी यांचे बोलणे ऐकून दोन्ही सुना त्यांच्या नवऱ्यावर ओरडू लागल्या. या खोलीचे 3 भाग अजिबात होणार नाहीत. आम्ही फक्त 2 खोल्यांमध्ये अजिबात राहणार नाहीत. दोन्ही मुले काही बोलण्याआधीच मालतीजी त्यांना म्हणाल्या की आभार माना की मी तुमच्याकडून खोलीचे भाडे मागत नाहीये. जर तुम्हाला माझे म्हणणे मान्य नसेल तर ठीक आहे. तुम्ही तुमचा बंदोबस्त दुसरीकडे कुठेही करू शकता. आणि हो, आजपासून मी माझा स्वतःचा खर्च स्वतः करणार आहे. त्यामुळे मला माझ्या आयुष्यात कुणाचाही हस्तक्षेप नकोय. मालतीजी यांचे बोलणे ऐकून दोन्ही मुले आणि सुना गुपचूप उभे राहून त्यांच्याकडे पाहतच राहिले. त्या सगळ्यांना विश्वास बसत नव्हता की त्यांच्या आईमध्ये इतका आत्मविश्वास आला तरी कुठून. परंतु आता त्यांच्याकडे ना तर प्रश्न विचारण्याचा अधिकार होता आणि ना तर उत्तर मिळण्याची उमेद.